आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा माणूस इथे काय करतोय? अंकितला मिळालेला डॉक्टर आहे. तू 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 का बोलवलं सगळं याला? हा तोच माणूस आहे. अगं इंजेक्शन देईल तू. मॅडम प्लीज शांत व्हा. आपण सगळं काही क्लिअर करतोय. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? सुंदरी, हे सगळं काय सुरू आहे? या मनुष्याच्या बोलण्यावरनं हा डॉक्टर वाटतोय. मग तुम्ही त्याच्याशी असं का बोलताय? तुम्ही त्याला असे प्रश्न का विचारताय? आई, मी प्रश्न याला विचारते, पण याची उत्तर ना तुमचा लेख दे. त्याला विचार. काय रे आदित्य, काय प्रकार आहे हा? तू ओळखतोस याला? कोण आहे हा? हो, हा डॉक्टर आहे, डॉक्टर सुशांत. आणि हा अनुची ट्रीटमेंट करत होता. अगं मग चांगलंच आहे की. अनु बरी व्हावी म्हणून तो प्रयत्न करतोय ना. त्यानं गैरकृत्य केलं असं का वागवताय तुम्ही त्याला? नाही, मला माहितीये तो अनु मॅडमची ट्रीटमेंट करत होता, पण तो नेमकी काय ट्रीटमेंट करत होता हे जाणून घ्यायचंय म्हणून बोलवलंय मी त्याला. बरं डॉक्टर, तुम्ही ज्या अनु मॅडमना औषध इंजेक्शन दिले ना, काय गोळ्या दिल्या, सगळ्याची यादी आहे. पण फक्त मला तुमच्याकडून ऐकायचं होतं की नेमकं काय ट्रीट केलं तुम्ही अनु मॅडमला, अशी काय ट्रीटमेंट दिली अनु मॅडमने? डीसीपी आणि कलेक्टर समोर आहात. परिणामांचा विचार करून उत्तर द्या. इंजेक्शन गोळ्यांची नावं असतील या फाईलमध्ये, त्यावरून काय करणार आहे यांना? सांगतो बेदड. काय झालं? गोष्ट रस्ताय? नाही मॅडम, अनु मॅडमची मेमरी परत यावी यासाठी आम्ही दोघे धडपडत होतो. त्यासाठीच इंजेक्शन आणि गोळ्या देत होतो. बर, नाही त्याचं काय आहे ना, ही फाईल जेव्हा मी माझ्या डॉक्टरला दाखवली तर त्यांनी मला काहीतरी भलतंच सांगितलं. म्हणून म्हणलं विचारावं, आता जे तुम्ही सांगताय तेच खरं आहे. आर यू शुअर? धनंजय, यांना असं वाटतंय की यांच्या ज्या खानाखुणा चालल्या त्या आपल्याला कळत नाहीये, पण यांच्या खानाखुणाच सांगतायत की हे खरं सांगत नाहीये. काय करायचं याचं? अटक अटक करा आणि लायसन्स रद्द करा डॉक्टर साहेबांचा. मॅडम मॅडम मला माफ करा प्लीज. मला मान्य आहे की मी आदित्य सरांच्या सांगण्यावरून मॅडमला औषध देत होतो, जेणेकरून त्यांची मेमरी परत येऊ नये म्हणून. परमेश्वरा, अरे काय ऐकते मी हे सगळं? मला सांग, हे देत होतास तू? हो. यानं पेशंटच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं किंवा तो वेडा होऊ शकतो हे माहित होतं तुला? हो. तरी देत होतास? हो. मला मान्य आहे की माझ्या हातून चूक झाली, पण मी खूप कमी प्रमाणात डोस द्यायला सांगितले होते आदित्य सरांना, कारण मला याचे साईड इफेक्ट चांगले माहिती होते. आदित्य सरांनी त्याचे डोस वाढवले की जेणेकरून मॅमची मेमरी परत कधीच येऊ नये. आधी मला पैशाची
खूप गरज होती आणि आदित्य सरांनी मला खूप पैसे दिले, तो मी हे असं. अंकित का वागलास तसं? मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, त्या प्रेमाची ही किंमत मोजली? हे प्रेम आहे तुझं माझ्यावर? अरे नीच माणसा, राक्षस बरा तुझ्यापेक्षा. तू तर मानव रूपात रावण आहेस, रावण. आणि तू काय रे, स्वतःला डॉक्टर म्हणत ना तुम्ही, आणि ह्या असल्या अघोरी गोष्टी करता? अरे पेशंटचा जीव वाचवणं तुमचं काम असतं, त्यांच्या जीवाचा सौदा करणं नाही. आपलं करून तुम्ही देवाला काय तोंड दाखवणार? अरे स्वतःच्या आत्म्याला काय उत्तर देणार आहात? आत्म्याचं काय घेऊन बसला? स्वतःचे एथिक्स विकले त्यांनी. आणि पण ठेकड पण आहेत. आणि तू ह्याच्यात ना अनुमानचे रिपोर्ट नाहीयेत, माझ्या मुलीचं प्रगती पुस्तक आहे. तुमचं खोटं बाहेर काढण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं. म्हणतात ना, विषत विषाला मारतं. आणि तू, मला माहिती होतं आदित्य, तुझं अनु मॅडमवरती प्रेम नव्हतं. तुला हवी होती फक्त आणि फक्त त्यांची मालकी. अरे आदित्य, ही विकृती आहे रे, विकृती. वाटते आत्ताच्या आता तुला अटक करावं आणि तुला कायमच आतमध्ये बंद करून टाकावं. पण नाही, फक्त आणि फक्त सावीसाठी गप्प बसतो आम्ही. पण आता मला कळालंय काट्यानं काटा कसा काढायचा. आणि तू सावीला वेठीला धरलंस ना, पण तिला जेव्हा सत्य कळेल ना, ती स्वतः तुला बाहेरचा रस्ता दाखवेल. आणि अनु मॅडमची मेमरी जेव्हा परत येईल ना, तेव्हा आम्ही सावीला सगळं सत्य सांगून टाकू. आणि माझा शब्द आहे आदित्य, माझा शब्द आहे आदित्य, तू सावीची ढाल केलीस ना, पण तिला कळाल्यानंतर ती स्वतः तलवार होऊन तुझं खोटेपणा कापून काढेल. डीसीपी घेऊन जा नालायक डॉक्टर. आणि तू आता दिवस मोजायला लाग. आदित्य सर, सर मला प्लीज वाचवा ना सर. आदित्य सर. अरे हा काय तुला वाचवणार आहे? पुढचा नंबर तर त्याचाच आहे. चल. हे बघ, माझं एकदा ऐकून घेतो. हा, मी सगळ्या गोष्टी तुला समजवू शकतो. येऊ का मी? या ना. या ना, या. आपल्या घरात यायला कोणी विचारत असतं का? या या या. घ्या ना, सरबत घ्या. साधनाताई, खरं तर आम्हीच यायला पाहिजे होतं तुमच्याकडे माफी मागायला. मला माहितीये तुम्ही आमच्यावर चिडला असाल ना, पण अहो गोष्टीच इतक्या काही काही घडत होत्या ना. खरं साधनाताई, माफ करावं आम्हाला. म्हणजे मी ते अहो मंगलताई, मी असे हात जोडून माफी नका मागू.
मालविका जे काही घडलं त्याबद्दल माफी वदवून घेण्यासाठी नाही आली मी इथे. म्हणजे मला खरं तर सुंदरीशी एका वेगळ्या विषयावर बोलायचंय. असं होय? बर बर, तुम्ही बोला तिच्याशी, मी आज जाते. अहो नाही, तुम्ही थांबा. सुंदरी, तू रागवलीस का माझ्यावर? नाही नाही, अहो असं काही नाहीये. असं का विचारताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाहीये का? काय? मला वाटलंच होतं आमच्यात जे काही घडलं ते सुंदरीनं तुम्हाला सांगितलं नसेल. अहो नक्की काय झालंय सांगाल का मला? तुम्हाला माहितीच आहे मंगलताई, ऐन मोक्याच्या क्षणी धनंजय बरोबरचं लग्न मोडून सुंदरीनं आदित्य बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. हे सगळं तिनं फक्त आणि फक्त सावीसाठी केलं, स्वतःच्या सुखाचा विचार न करता. अर्थात तेव्हा आम्ही इतके दुखावले गेलो होतो की सुंदरीच्या मनाचा मोठेपणा लक्षातच नाही आला आमच्या. पण मला आता कळून चुकलंय, सुंदरी अशीच आहे. ती स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करते. आधी तिनं सावीचा विचार केला आणि त्यानंतर माझ्या सुखाचा. ती मात्र तिच्याशी इतकी वाईट वागले, आता त्याचीच लाज वाटतेय मला. म्हणजे? अगं काय नाही आई, त्या उगीच आपल्या. का मला वाचवते सुंदरी? अगं त्यांनाही कळू दे ना मी तुझ्याशी कशी वागली येते. मंगलताई, लग्न मोडल्यावर ती सुंदरी धनंजयला भेटायला आली होती. तेव्हा मी तिला भेटून तर दिलं नाहीच, पण तिच्याकडनं वचन घेतलं की ती धनंजयच्या आयुष्यातनं कायमची निघून जाईल. अहो, काय सांगताय काय तुम्ही? मी धनंजयचं लग्न दुसऱ्या एका चांगल्या मुलीशी लावून देणार होते. तसं ठरवलंच होतं मी, कारण मला सुंदरी त्याच्या आयुष्यात नको होती. मला अगदी हरल्यासारखं झालं होतं. सुंदरीनं लग्न मोडलं हा धक्का पचवणं सोपं नव्हतं माझ्यासाठी. त्यामुळे तिनं हे असं का केलं असेल हा विचारच माझ्या मनात आला नाही. पण तुम्हाला सांगते, यातही धनंजयचं सुंदरीवरचं प्रेम मात्र तसंच होतं. एक ना एक दिवस ती माझ्याकडे नक्की परत येईल अशी खात्री होती त्यांना. मला मात्र वाटत होतं सुंदरी दुसरं लग्न करणार आणि धनंजयला मात्र तिची वाट बघत एकटं आयुष्य काढावं लागणार. ते होऊ नये म्हणूनच मी सुंदरीकडनं वचन घेतलं. पण प्रत्यक्षात मात्र एका क्षणाचाही विचार न करता हसत हसत मला वचन दिलं आणि धनंजय बरोबरचं नातं तोडलं. सुंदरी, मला माहितीये तू माझ्यावर चिडली असशील आणि मी वागलीही तशीच. कदाचित तू मला माफही नाही करणार, पण मी मनापासून तुझी माफी मागायला आली इथे. प्लीज तुम्ही माफी का मागताय? मोठ्याने लहानांकडे माफी नसती मागायची. खरं सांगू का, तुम्ही जे काही वागलात ना ते खूपच सौम्य होतं. म्हणजे एखाद्याने अखंड तांडव केला असता, पण तुम्ही असं नाही केलं. पण आज मात्र मी इथे सांगायला आलीये की मी तुला तुझ्या वचनातनं मुक्त केलंय. खरंच थँक्यू. तुम्हाला माहित नाहीये तुम्ही माझ्या मनावरचं केवढं मोठं ओझं हलकं केलंय. मी धनंजयशी खूप खूप वाईट वागत होते. मी खरं सांगू, पण मी त्यांना जेवढा त्रास दिला ना त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास मला झालाय. खरं तर मीच तुझ्याशी चुकीचं वागले आणि वागले ते वागलेच, पण
माफी मागायलाही उशीर केला. मला तुमची मुलगी म्हणता की नाही, मग माफी मागू नका प्लीज. खरंच सुंदरी, तुझ्यासारखी मुलगी जर धनंजयच्या आयुष्यात बायको म्हणून येणार असेल, आरोहच्या आयुष्यात आई म्हणून येणार असेल, तर याच्यापेक्षा आणखीन दुसरी चांगली गोष्ट काय असू शकते. आपण झालं गेलं विसरून पुन्हा एकत्र येऊ. खरं सांगत ताई, म्हणजे आता तुमच्या मनामध्ये कसलाही राग नाही ना? पण आता सुंदरी आम्हाला आपलं म्हणते का, हाच खरा प्रश्न आहे. अहो, हा काय प्रश्न झाला वय? सरूचं धनंजयवर किती प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती की. खरं सांगत ताई, किती चांगली बातमी घेऊन आलात. तुमचं तोंड गोड करते मी. थांबा, मी साखर घेऊन येते. नाही, थांबा, मीच आज सगळ्यांचं तोंड गोड करणार आहे. सुंदरीबद्दल मध्ये मध्ये शंका यायची माझ्या मनात, कारण अंकित तिथे होता. पण आता खूणगाठ पक्की झाली की सुंदरी खरंच प्रामाणिक आणि सगळ्यांचा विचार करणारी मुलगी आहे. म्हणजे यावेळी मी बरोबर माणसावर विश्वास ठेवलाय. देवा, या मुलीच्या आयुष्यात वारंवार असे चांगले प्रसंग येऊ, माझी प्रार्थना आहे. धनंजयनी सगळं सांगितलंय मला. कशाबद्दल? हो, अनु परत आली आहे आणि तिची मेमरी परत आल्यावर तुम्ही तिला सावीबद्दल सगळं सांगणार आहात. एकदा का सावीनं अनुला आई म्हणून स्वीकारलं, मग सुंदरीची जबाबदारी कमी होईल ना. म्हणजे सुंदरी आणि धनंजय लग्न करायला मोकळे. अगदी बरोबर बोलात बघा. पण मला एवढंच वाटतंय की आपण आता आणखीन वेळ नको घालवायला. आधीच उशीर झाला, अजून काही विघ्न नको यायला. पण हे एवढं सोपं नाहीये. नाही सरे, साधना ताई एकदम बरोबर बोलतात. हे बघ, एकदा का अनुची मेमरी आली की नाही, की मग आदित्य, सावी आणि अनुचा संसार सुरू होईल. आणि मग की नाही, आपण सरू आणि धनंजयचं लग्न लावून देऊ. काय म्हणता साधना ताई? म्हणजे सुंदरी आणि धनंजयला लग्न करायचंय? ते लग्न माझ्यामुळे होत नाहीये का? आई, मला माहिती आहे तुम्हा दोघांना पण खूप जास्त आनंद झालाय. मला मान्य आहे की तुम्ही दोघंही माझा आणि धनंजयचा संसार कधी सुरू होतो याची वाट बघताय. पण माझी एक विनंती आहे. आम्ही दोघं एकत्र येऊ शकत नाही आहोत याला सावी किंवा अनु मॅडम कारणीभूत आहेत असा प्लीज गैरसमज करून घेऊ नका. किंवा त्यांच्यामुळे काही प्रॉब्लेम होतोय असाही विचार करू नका. खरं सांगू का आई, तुला तर माहिती आहे, अनु मॅडमने मला जगायला शिकवलंय. आणि आता सध्या माझ्या आयुष्यात जगण्याचा हेतू म्हणजेच सावी आहे. त्यामुळे त्या दोघी माझ्यासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि याच्यामुळेच जोवर अनु मॅडम स्वतः सक्षम होत नाहीत तोवर मी त्यांना कुठेही जाऊ देणार नाही. म्हणजे आदित्यसोबत जायचंय की नाही किंवा त्याला माफ करायचंय की नाही हा सर्वस्वी अनु मॅडमचा निर्णय. पण त्यांचं आयुष्य जोपर्यंत मार्गी लागत नाही तोवर मी माझ्या सुखाचा विचार नाही करणार. आणि हा, माझी खात्री आहे की लवकरात लवकर तो दिवस आपल्या आयुष्यात येईल. सो प्लीज, माझी इच्छा आहे की तुम्ही एवढ्या बाबतीत मला समजून घ्या. एक मिनिट. हॅलो अनिशा. चला साधना ताई, मी तुमच्यासाठी काहीतरी छानसं खायला करते. हे बघा, आता जे पण काही घडेल का नाही ते चांगल्यासाठीच आहे असंच आपण समजू. चला. हो, मी म्हणजे माझ्यामुळे सुंदरीचं लग्न होत नाहीये का? मला आधीचं काही आठवत नाहीये म्हणून सुंदरीला सावीला सांगता येत नाही की मी तिची खरी आई आहे.
आणि जोपर्यंत सावी मला आई म्हणून ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत सुंदरी तिच्या जबाबदारीतून मोकळी होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत सुंदरी सावीच्या जबाबदारीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत सुंदरी आणि धनंजयचं लग्न नाही होऊ शकत. पण एक गोष्ट मला मान्य करावीच लागेल. आज फक्त सुंदरी आणि सुंदरीमुळे मी या घरात सुखरूप आहे. सुंदरी आणि धनंजयमुळे मी त्या साहेबाच्या तावडीतून बाहेर आली आहे. सुंदरीने मला सांगितलं की 6 वर्षापूर्वी मी तिच्याकडून वचन घेतलं होतं, माझ्या सावीचा सांभाळ कर. मला सुंदरी कोण आहे हेही आठवत नाहीये, तरी सुद्धा सुंदरी तिचं वचन निभावतीये. माझ्या सावीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलं. एक ना एक दिवस मी परत येईन ही आशा बाळगून. पण आज त्या सुंदरीचं आयुष्याची राख रांगोळी झाली आणि कुठेतरी ना या सगळ्याला मी जबाबदार आहे. पण नाही मला आता काहीतरी करायला हवं. मला जरी काही आठवत नसलं ना तरी मला खात्री आहे, मला जाणवू दे की सावी माझी मुलगी आहे आणि तिच्यासाठी जगायचंय मला. आता सुंदरीला पण वाटत असेल ना की तिचा सुखाचा संसार व्हावा, तिला स्वतःचं मूल व्हावं, असं तिलाही वाटत असेल ना. पण मी असं काय करू, असं काय केल्याने सुंदरीचं आयुष्य मार्गी लागेल.